Hello friends, welcome all of you in this YouTube channel MHT CET Physics. Here I will provide you the best video lectures of 11th and 12th standard. तर आपण 12वीचा नवीन सिलेबसचा रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर चालू केलेला आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रेडियस वेक्टर, सर्क्युलर मोशन, अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर व्हेलॉसिटी ह्या टर्म इन डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही अजूनसुद्धा जर 12वीची नवीन पुस्तकं नवीन सिलेबसची डाउनलोड केली नसतील तर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून त्या लिंकवरून तुम्ही PDF पुस्तक डाउनलोड करू शकता. तर आजचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे आहे अँगुलर ॲक्सेलरेशन. आपल्याला पाहिजे डेफिनेशन ऑफ अँगुलर ॲक्सेलरेशन. डेफिनेशन आहे द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी with respect to time is called angular acceleration. Once again see the definition, the rate of change of angular velocity with respect to time. काय होतंय? चेंज कोण होतंय? अँगुलर व्हेलॉसिटी चेंज होते. कोणाच्या रिस्पेक्ट चेंज होते? विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला आपण म्हणणार आहे अँगुलर ॲक्सेलरेशन. आपल्याला एक फॉर्म्युला माहित होता की आपण बेसिक फॉर्म्युले पाठ केलेले आहेत किंवा तुम्हाला माहित असतील. आपल्याला बेसिक फॉर्म्युल्यामध्ये ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होता चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला असेल. चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम हा फॉर्म्युला तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. आता हा जो फॉर्म्युला होता हा लिनियरसाठी आपण ह्याला म्हणू शकतो लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी अपॉन टाइम आणि ॲक्सेलरेशनचा सिम्बॉल आपण घेतो ए. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे आपण v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1 असा सुद्धा फॉर्म्युला लिहू शकतो. किंवा ॲक्सेलरेशन इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ह्याच्यामध्ये ए म्हणजे आहे लिनियर ॲक्सेलरेशन, v म्हणजे आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि t म्हणजे आहे टाइम. टाइम हा लिनियर पण नसतो आणि अँगुलर पण नसतो. तर हा फॉर्म्युला आहे लिनियर ॲक्सेलरेशनचा. आपल्याला काय पाहिजे? अँगुलर ॲक्सेलरेशन. मग अँगुलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला परत आपण कसा तयार करणार आहे? आपण लिनियरच्या ऐवजी काय लिहिणार आहे? अँगुलर ॲक्सेलरेशन इक्वल टू काय लिहिणार आहे? चेंज इन व्हेलॉसिटी म्हणू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता लिनियर व्हेलॉसिटी. हे लिनियर ॲक्सेलरेशन मध्ये. अँगुलर ॲक्सेलरेशन मध्ये आपण म्हणणार आहे अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय करणार आहे? डिवायडेड बाय आहे टाइम. तर अँगुलर ॲक्सेलरेशनचा जो सिम्बॉल आहे तो आहे अल्फा. अल्फा मीन्स अँगुलर ॲक्सेलरेशन. म्हणून आपण इथं घेणार आहे अल्फा. अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला किंवा सिम्बॉल आपण माहित आहे ओमेगा आणि टाइम घेतला टी म्हणजे अल्फा इक्वल टू ओमेगा अपॉन टाइम. हा फॉर्म्युला झाला अँगुलर ॲक्सेलरेशनचा. आता फॉर्म्युला मिळाल्यानंतर आपण अँगुलर ॲक्सेलरेशनचं अगोदर SI युनिट फाइंड आउट करूया. तर SI युनिट काय होईल? अँगुलर ॲक्सेलरेशनचं SI युनिट ओमेगा. ओमेगा म्हणजे कोण आहे? अँगुलर व्हेलॉसिटी. आणि अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? थीटा अपॉन टी. हे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओमेगा इक्वल टू थीटा अपॉन टी. तर ओमेगाचं जे युनिट आहे ते काय घेतो? थीटा आपण मेजर करतो रॅडियन मध्ये आणि टाइम मेजर करतो आपण सेकंड मध्ये. म्हणून ओमेगाचं युनिट काय झालं? ओमेगाचं युनिट झालं रॅडियन पर सेकंद आणि इथं डिवायडेड बाय खाली आहे टाइम म्हणजे झाला सेकंद. म्हणून SI युनिट काय झालं? रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. हे झालं SI युनिट ऑफ अँगुलर ॲक्सेलरेशन. आता ह्या युनिट फाइंड आउट केल्यानंतर आपण अँगुलर ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स फाइंड आउट करूया. तर डायमेन्शन्स काय येतील? डायमेन्शन्स रॅडियन. रॅडियन हे कुणाचं युनिट आहे? अँगलचं. आणि अँगलला डायमेन्शन नाहीत म्हणून डायमेन्शन कुणाचे असणार आहेत? सेकंद. सेकंद म्हणजे कोण आहे? टाइम. मग टाइमचे डायमेन्शन्स खाली येतील t⁻². वरती गेल्यानंतर होतील मायनस. म्हणून डायमेन्शन होतील
0 in mass, 0 in length and -2 in time. हे झाले डायमेन्शन्स ऑफ द अँगुलर ॲक्सलरेशन. आता हा जो फॉर्म्युला आहे लिनियर ॲक्सलरेशन इक्वल टू ए इक्वल टू v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1, तसाच आपण फॉर्म्युला पाहणार आहे ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशनचा. आता ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन म्हणजे आता पॉइंट आपण पाहूया ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन. ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन, ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन. आता सपोज डायग्राम आपण इथं दाखवलेले आहे. कन्सिडर करा एक पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल काय करतोय, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सर्क्युलर मोशन करतोय. ज्यावेळेस पार्टिकल पोझिशन ए ला होता त्यावेळेस सपोज त्याचा जो टाइम आहे तो टाइम आहे t1. पार्टिकल होता पोझिशन ए ला, त्याचा टाइम होता t1. O इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड r इज द रेडियस. आणि पार्टिकल काय करतोय, प्रत्येक वेळेस त्याची व्हेलॉसिटी चेंज करतोय. ए ला होता त्यावेळेस त्याची अँगुलर व्हेलॉसिटी किती होती, ω1. त्याच्यानंतर पार्टिकल ए पासून कुठे गेला, पार्टिकल ए पासून पोहोचलेला आहे बी पर्यंत आणि ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी टाइम किती झाला, t2 टाइम झाला. आणि बी ह्या पोझिशनला त्याची अँगुलर व्हेलॉसिटी आहे सपोज ω2. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचे ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन. मग ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला अल्फा ॲव्हरेज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, तर चेंज इन अँगुलर व्हेलॉसिटी, चेंज इन अँगुलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय आपण काय म्हणणार आहे, टोटल टाइम टेकन, टोटल टाइम. मग चेंज कसा फाइंड आउट करणार, तर फायनल अँगुलर व्हेलॉसिटी मधून आपण इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट करणार. म्हणून ω2 मायनस ω1 अपॉन आपण टोटल टाइम घेणार आहे फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आणि हा जो फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला झाला ॲव्हरेज अँगुलर ॲक्सलरेशन साठी. आता ही जे ॲक्सलरेशन आहे, ॲक्सलरेशन इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. ॲक्सलरेशन कशी आहे, वेक्टर फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी ॲक्सलरेशन आहे वेक्टर आणि वेक्टर आहे तर आपल्याला काय करावं लागेल, अल्फाच्या वरती ॲरो दाखवावं लागेल. ओमेगा अल्सो वेक्टर आहे म्हणून आपण म्हणूया वेक्टर ω2 आणि इथं वेक्टर ω1. मग जी फिजिकल क्वांटिटी वेक्टर असते तर त्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन पण आहे. मग अँगुलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन आपण दाखवणार आहोत राईट हँड थंब रूलनं. आणि तो राईट हँड थंब रूल आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये पाहिलेला आहे. राईट हँड थंब रूल काय सांगतो की आपण काय करायचंय, हा जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस आपण उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि फिंगर्स ह्या कर्व्ड करायच्यात इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. देन हा जो आउट स्ट्रेचड थंब आहे, हा आउट स्ट्रेचड थंब काय दाखवणार आहे आपल्याला, डायरेक्शन ऑफ अँगुलर ॲक्सलरेशन व्हेक्टर. आणि मग ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय त्यावेळेस अँगुलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन ह्या प्लेनला आहे परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी सपोज मी ए पाशी एक टँजेंट ड्रॉ केला तर हा जो टँजेंट आहे हा कशाची डायरेक्शन दाखवणार आहे, तर हा टँजेंट आपल्याला यस ची डायरेक्शन दाखवणार आहे. यस म्हणजे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर हा टँजेंट आपल्याला व्ही ची डायरेक्शन दाखवणार आहे. व्ही म्हणजे आहे लिनियर व्हेलॉसिटी. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो टँजेंट आहे हा आपल्याला एटी म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशनची डायरेक्शन दाखवणार आहे. आता नंतर आपण काय करूया, फॉर्म्युला फाइंड आउट करूया इन्स्टंटेनियस अँगुलर ॲक्सलरेशन. इन्स्टंट टाइम मध्ये जे ॲक्सलरेशन होतं त्याला आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस अँगुलर ॲक्सलरेशन. मग इन्स्टंट टाइम किती असतो, तर इन्स्टंट टाइम जवळजवळ 0 ला अप्रोच करतो. इन्स्टंटेनियस अँगुलर
ऍक्सलरेशन. इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये आपण काय करणार आहे, लिमिट देणार आहे. आणि लिमिट कोणाचं देणार आहे, टाइमचं लिमिट देणार आहे. आणि तो टाइम किती असला पाहिजे, जवळजवळ 0 असला पाहिजे. म्हणून वेक्टर अल्फा इक्वल टू, अल्फाचा फॉर्म्युला असणार आहे वेक्टर डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी टेन्स टू 0 हा जो फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला झाला इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशनचा. आणि ज्यावेळेस आपण लिमिट सॉल्व करणार आहे त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणून आपण फॉर्म्युला अल्फा इक्वल टू वेक्टर डी ओमेगा अपॉन डी टी असं लिहू शकतो. हा एक आपल्याला फॉर्म्युला मिळाला अँग्युलर ऍक्सलरेशन साठी. आता आपल्याला काय करायचंय, तर अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा आणि लिनियर ऍक्सलरेशन ए ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन फाइंड आउट करायचंय. म्हणून आपण आता जो पॉइंट आहे तो आहे रिलेशन बिटवीन, आपल्याला बघायचा आहे आता रिलेशन बिटवीन ए म्हणजे कोण आहे, ए म्हणजे आहे लिनियर ऍक्सलरेशन अँड अल्फा म्हणजे कोण आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. एक आपल्याला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये रिलेशन पाहिलेलं आहे, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ते जे रिलेशन आपण पाहिलेलं आहे ते होतं वेक्टर व्ही इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. आणि ह्या इक्वेशनला मी नंबर देतो 1. आणि ह्या इक्वेशन वरूनच आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचंय ए लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे ऍक्सलरेशन. आणि मग लिनियर व्हेलॉसिटीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण वेक्टर डीव्ही बाय dt तर आपल्याला मिळणारा ऍक्सलरेशन सुद्धा असणार आहे लिनियर. v चा डेरिव्हेटिव्ह घेतला मी काय करणार आहे d बाय dt वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर ह्यांचा पण डेरिव्हेटिव्ह घेतो. पण ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स मधला एक फॉर्म्युला वापरायचा आहे, तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट रूल काय आहे, सपोज आपल्यापाशी u आणि v ह्या दोन टर्म आहेत आणि ह्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय करतो, सुरुवातीला u चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो, मल्टिप्लाय असणारे v आहे असा, प्लस आपण काय करणार आहे, प्लस आपण u आहे असा ठेवणार आहे आणि v चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहे dv बाय dt. हा जो रूल आहे ह्या रूलला आपण म्हणतो प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता हा रूल आपण ह्या ठिकाणी वापरूया. आपल्याला माहिती आहे की dv बाय dt हा कोण मिळणार आहे, ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन. आता पहिल्यांदा काय करूया, आपण ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणून वेक्टर डी ओमेगा अपॉन dt मल्टिप्लाय वेक्टर आर आहे असाच, प्लस आपण काय करूया आता ओमेगा आहे असा ठेवूया आणि ह्या आर चा डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणून वेक्टर डी आर बाय dt. बट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, बट ह्याच्या अगोदर मी ह्याला इक्वेशन नंबर देतो सेकंड. पण ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह डी ओमेगा बाय dt ओमेगा अपॉन टाइम हा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलेला आहे, तो आहे अल्फा. म्हणून वेक्टर डी ओमेगा अपॉन dt ह्याच्या ठिकाणी लिहिणार आहे आपण वेक्टर अल्फा. अँड इथं फॉर्म्युला आहे वेक्टर डी आर बाय dt. आता हा आर म्हणजे कोण आहे, आर म्हणजे आहे रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरला दुसरं नाव काय आहे, पोझिशन वेक्टर. तो काय करतो तर सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची पोझिशन आपल्याला दाखवतो. आता हा जो रेडियस वेक्टर आहे, हा रेडियस वेक्टर काय होतोय, चेंज होतोय. कोणाच्या रिस्पेक्ट, टाइमच्या रिस्पेक्ट चेंज होतोय. आणि मग हा जर सपोज टाइम होता t1, रेडियस वेक्टरची डायरेक्शन अशी होती, t2 मध्ये पार्टिकल गेला b ला, रेडियस वेक्टर पोहोचला ह्या ठिकाणी, नंतर c ला पोहोचला, नंतर d ला पोहोचला, e ला, f ला, असं करत करत प्रत्येक वेळेस रेडियस वेक्टर काय करतोय, त्याची पोझिशन चेंज करतोय. आणि तो जर फास्ट पोझिशन चेंज करत असेल,
जेवढी त्याची पोझिशन फास्ट चेंज होणार आहे ह्याचा अर्थ तेवढा पार्टिकल काय करतोय, फास्ट मूव्ह होतोय आणि मग त्या पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून चेंज ऑफ रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्याला आपण म्हणणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. म्हणून वेक्टर dr/dt ह्याच्या ठिकाणी आपण लिहिणार आहे वेक्टर v. मग आपण इक्वेशन 2 कसं लिहू शकतो, मग आपण इक्वेशन 2 असं लिहू शकतो, वेक्टर a इक्वल टू वेक्टर d⍵/dt च्या ठिकाणी लिहायचं आहे वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r प्लस वेक्टर ओमेगा आहे असा क्रॉस वेक्टर dr/dt कोण आहे, वेक्टर v. आपण इथं लिहिला वेक्टर v. आता ह्या ठिकाणी वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r ह्याला आपण म्हणणार आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन प्लस वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर v ह्याला आपण म्हणणार आहे रॅडियल ॲक्सलरेशन. आणि हा जो फॉर्म्युला मिळाला हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला रिझल्टंट ॲक्सलरेशनचा. आता हे टँजेन्शियल ॲक्सलरेशन काय आहे आणि हे रॅडियल ॲक्सलरेशन काय आहे ते आपण पाहूया. सपोज कन्सिडर करा पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय आणि ज्यावेळेस पार्टिकल ॲट पोझिशन ए ला आहे त्यावेळेस तिथं मी जर एक टँजेंट ड्रॉ केली तर ही जी टँजेंट आहे ती म्हणजे असणार आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. त्याला आपण म्हणूया वेक्टर at. म्हणजे टँजेंट काय करणार आहे, टँजेंट असणार आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि अलॉंग द रेडियस जे ॲक्सलरेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे रॅडियल ॲक्सलरेशन. आता हे असं का आलं तर मी एक दुसरी डायग्राम काढतो. कन्सिडर करा पार्टिकल काय करतोय, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन करतोय. हा एक आहे हॉरिझॉन्टल सर्कल आणि ही जी सर्क्युलर मोशन आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. ह्या प्लेनला परपेंडिक्युलर जी डायरेक्शन असणार आहे ती कोणाची असणार आहे, अल्फाची पण असणार आहे आणि ती डायरेक्शन कोणाची असणार आहे, ओमेगाची पण असणार आहे राईट हँड थंब रूल नुसार. नंतर मी काय करतो की इथे एक रेडियस वेक्टर काढतो. हा एक आहे ह्याला आपण म्हणूया रेडियस वेक्टर आणि ह्या पोझिशनला जर मी एक टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट काय करणार आहे, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवणार आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटची आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशनची. आता सुरुवातीला आपण काय करूया, टँजेन्शियल ॲक्सलरेशन बघूया. त्यासाठी मी काय करतो, अपवर्ड डायरेक्शनला कोण आहे, वेक्टर अल्फा आहे. अल्फा क्रॉस काय घेतलं आपण, वेक्टर r. ह्या ठिकाणी मी घेतो असा वेक्टर r आणि हे जे आहे थर्ड जो वेक्टर आहे त्या थर्ड वेक्टरला मी काय म्हणतो, वेक्टर at. आणि ज्यावेळेस मग आपण वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r ह्यांचा जो प्रॉडक्ट घेतलेला आहे तो अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज घेतल्यानंतर आपल्याला एक थर्ड वेक्टर मिळणार आहे आणि तो थर्ड वेक्टर म्हणजे कोण असणार आहे, टँजेन्शियल ॲक्सलरेशन असणार आहे. म्हणून अल्फा आणि हा रेडियस वेक्टर ह्यांचा जर आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला मिळणार आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. आणि तो थर्ड वेक्टर काय असणार आहे, तो थर्ड वेक्टर म्हणजे असणार आहे हा, तो r ला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे आणि तो ओमेगाला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठे असणार आहे, अलॉंग द टँजेंट. आता दुसरा आपण पाहूया रॅडियल ॲक्सलरेशन. रॅडियल ॲक्सलरेशन मध्ये काय केले आपण तर ओमेगा आणि v चा क्रॉस प्रॉडक्ट घेतलाय. परत मी काय करतो, ही जी अपवर्ड डायरेक्शन आहे ह्या डायग्राम मध्ये ही कोणाची आहे, वेक्टर ओमेगाची आहे. हा जो वेक्टर घेतला हा वेक्टर मी कोणाचा घेतो, वेक्टर v म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी. आणि ह्यांचा काय केला आपण, क्रॉस प्रॉडक्ट घेतलेला आहे. ओमेगा आणि v ह्यांचा आपण काय घेतलाय, क्रॉस प्रॉडक्ट घेतलाय. ज्यावेळेस ह्यांचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेणार आहे त्यावेळेस आपल्याला थर्ड वेक्टर मिळणार आहे. आणि थर्ड वेक्टर कोणता आहे, हा थर्ड वेक्टर कोणता आहे, वेक्टर r म्हणजे रेडियल वेक्टर, रेडियस अलॉंग द रेडियस आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, रॅडियल ॲक्सलरेशन. म्हणून वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर v हा आहे रॅडियल ॲक्सलरेशन आणि वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r म्हणजे आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी
दोन प्रकारचे लिनियर ऍक्सलरेशन आहेत. लिनियर ऍक्सलरेशन ए म्हणजे आहे रिझल्टंट, आणि रिझल्टंट कोणापासून बनलेला आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि रेडियल ऍक्सलरेशन पासून. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लिहिलेला आहे इन वेक्टर फॉर्म. हा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे तो लिहिलेला आहे वेक्टर फॉर्म मध्ये. पण हाच फॉर्म्युला जर मला स्केलर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर हा कन्सेप्ट आपण 11th स्टँडर्ड्स मध्ये पाहिलेला होता. आता ह्या ठिकाणी काय करतो की सपोज कन्सिडर करा एक पार्टिकल आहे, पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि पार्टिकल ह्या ठिकाणी. तर इथं मी काय करतो एक टँजेंट ड्रॉ करतो. हा टँजेंट म्हणजे असणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन, आणि अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल हा असणार आहे रेडियल ऍक्सलरेशन. आणि पार्टिकल कुठे जातोय ह्या डायरेक्शनला पार्टिकल जातोय, तो म्हणजे असणार आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. आता ह्याच्याऐवजी मी ह्या ठिकाणी काय म्हणतो Rx म्हणतो, आणि ह्या ठिकाणी काय म्हणतो Ry म्हणतो, आणि हा आहे R. तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता वेक्टर R इक्वल टू फॉर्म्युला होता R वेक्टर Rx प्लस वेक्टर Ry. आणि जर आपल्याला हा फॉर्म्युला स्केलर फॉर्म मध्ये घ्यायचा असेल तर आपण काय केलं मॉड ऑफ वेक्टर R इक्वल टू फॉर्म्युला होता रूट ऑफ Rx प्लस Ry. हा फॉर्म्युला रूट ऑफ Rx स्क्वेअर प्लस Ry स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. आता ह्या ठिकाणी आपण काय करूया Rx म्हणजे कोण आहे Rx म्हणजे आहे AT. म्हणून आपण काय म्हणूया वेक्टर R इक्वल टू काय झाला मॉड ऑफ वेक्टर R इक्वल टू Rx म्हणजे कोण आहे AT, आणि त्याचा काय करावं लागेल स्क्वेअर, आणि Ry च्या ठिकाणी कोण आहे AR म्हणून आपण AR चा काय केला स्क्वेअर. तर हा झाला रिझल्टंट ऍक्सलरेशन, आणि हा फॉर्म्युला कशामध्ये झाला इन स्केलर फॉर्म मध्ये. हा जो फॉर्म्युला झाला हा झाला स्केलर फॉर्म मध्ये. ह्याला आपण म्हणणार आहे ह्याच्या ऐवजी काय वेक्टर R च्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला वेक्टर A घ्यावं लागेल, म्हणजे आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. रिझल्टंट ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला रूट ऑफ AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर आपल्याला मिळाला. आता आपण काय करूया की कन्सिडर करूया एक बाईक आहे, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया एक बाईक आहे, आणि ती बाईक काय करते अलॉंग द कर्व किंवा एक रोड आहे तो कर्वड रोड आहे आणि त्याच्यावरून ती बाईक चाललेली आहे. पण जाताना बाईक काय करते किंवा तो बाईक चालवणारा काय करतोय की रेस करतोय त्या बाईकची रेस करत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय होते चेंज होते, आणि जिथं व्हेलॉसिटी चेंज होते त्या ठिकाणी कोण असतो ऍक्सलरेशन. आणि मग तो जो ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आणि त्याचबरोबर तो पार्टिकल काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय, आणि सर्क्युलर मोशन ही कोणामुळे होणार आहे तर रेडियल ऍक्सलरेशन मुळे होणार आहे. त्या बाईकला टर्न करायचं काम कोण करतोय हे रेडियल ऍक्सलरेशन, आणि बाईकचं स्पीड वाढवायचं काम कोण करतोय हा टँजेन्शियल ऍक्सलरेशन. मग ही जी रेडियल ऍक्सलरेशन आहे ह्याची डायरेक्शन कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर आहे, म्हणून त्याला आपण सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन सुद्धा म्हणतो, कारण ह्याची डायरेक्शन कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर आहे. आता पाहूया आपण टँजेन्शियल ऍक्सलरेशन. टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वेक्टर AT इक्वल टू वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर R. ठीक आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशनची डायरेक्शन आपल्याला समजलेली आहे अलॉंग द टँजेंट. आता मी ह्या ठिकाणी एक डायग्राम काढतो की एक पार्टिकल काय करतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, O इज द सेंटर ऑफ द सर्कल, आणि ह्याला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो काय असणार आहे वेक्टर अल्फाचे डायरेक्शन असणार आहे आणि वेक्टर ओमेगाचे डायरेक्शन असणार आहे, हे पण आपल्याला माहित झालेलं आहे. आणि ही जी रेडियस वेक्टर आहे तो असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, आणि टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट असणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि लिनियर ऍक्सलरेशन. ह्या ठिकाणी काय आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन अँड लिनियर ऍक्सलरेशन आर पॅरलल टू इच अदर. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे V आणि ओमेगा मधला रिलेशन वेक्टर V इक्वल टू वेक्टर R
वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी कोण आहे, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन अँड लिनियर व्हेलॉसिटी आर पॅरलल टू इच अदर, कारण ते दोघं कसे आहेत, अलॉंग द टँजेंट. आणि हा वेक्टर अल्फा आणि वेक्टर ओमेगा कशा आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि ते कशा आहेत, प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. आता ॲक्सेलरेशन मध्ये दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन असतात. एक तर असतं विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी वाढत गेली तर त्याला आपण म्हणणार आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, आणि जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर व्हेलॉसिटी कमी होत गेली तर त्याला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण पंख्याचं स्विच ऑन करणारे, पंखा चालू करणारे, त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतंय, त्याचं स्पीड वाढत चाललेलं आहे. मग स्पीड वाढत चाललंय तिथं असणारा ॲक्सेलरेशन असणारे पॉझिटिव्ह. आणि कुठला ॲक्सेलरेशन म्हणतोय आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि ज्यावेळेस आपण पंख्याचा स्विच ऑफ करणार आहे त्यावेळेस पंख्याचं स्पीड काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, त्यावेळेस अल्फा हा काय असणार आहे, निगेटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह कधी असणार आहे, पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन कधी असणार आहे, जर स्पीड वाढत गेलं तर वेक्टर ओमेगाची डायरेक्शन आणि वेक्टर अल्फाची डायरेक्शन काय असते, सेम असते. वेक्टर ओमेगा आणि वेक्टर अल्फा सेम असणार आहेत. कधी, वेन स्पीड इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस. आणि मग तिथं असणारा जो अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे तो असणार आहे पॉझिटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन. पण जर फॅनचं स्पीड कमी होत गेलं, फॅन काय होणार आहे, स्पीड कमी होत असताना सुद्धा त्याच डायरेक्शन फिरतोय, फक्त स्पीड काय होतोय, कमी होतोय, त्यावेळेस ओमेगा काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन, पण ॲक्सेलरेशन काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि त्याला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे फॅनचं ज्यावेळेस स्पीड कमी होतंय त्यावेळेस ते आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, स्पीड वाढतंय ते आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. मग पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन मध्ये वेक्टर अल्फा अँड वेक्टर ओमेगा आर पॅरलल टू द इच अदर, अँड निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सेलरेशन मध्ये वेक्टर ओमेगा अँड वेक्टर अल्फा आर अँटी पॅरलल टू इच अदर. ठीक आहे. आता आपल्याला एक वेक्टर प्रॉडक्टचा फॉर्म्युला माहित होता. वेक्टर प्रॉडक्टचा फॉर्म्युला काय माहित होता की वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू कोण आहे, पी क्यू साइन थीटा आहे. मग हाच फॉर्म्युला जर आपल्याला, हा इक्वेशन नंबर 1 मी याला देतो, ह्याला जर आपल्याला स्केलर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर मी काय करणार आहे, वेक्टर ए टी इक्वल टू काय लिहिणार आहे, स्केलर फॉर्म मध्ये लिहिताना अल्फा आर साइन थीटा लिहिणार आहे. पण अल्फा आणि आर ह्यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. अल्फाची डायरेक्शन अशा आहे आणि रेडियस वेक्टर असा आहे. ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणून आपण काय करणार आहे, अल्फा आर साइन 90 डिग्री घेणार आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती येते, 1. म्हणून आपल्याला एटी काय मिळाला, अल्फा आणि आर, किंवा त्याला आपण एटी इक्वल टू आर अल्फा म्हणू शकतो. आणि हे झालं रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. हे झालं रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता हा जो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे, हा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काय आहे, टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचं काम काय आहे, विथ रिस्पेक्ट टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लिनियर व्हेलॉसिटी इन्क्रीज करायचं काम करणारे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की घड्याळाच्या काट्याचे एक्झाम्पल कन्सिडर करूया. घड्याळाचे काटे आहेत, त्या घड्याळाच्या काट्यांचं जे स्पीड आहे ते स्पीड आहे कॉन्स्टंट. आणि जर मग एखादा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडनं जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याचं जर स्पीड कॉन्स्टंट असेल, विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचं स्पीड वाढत नसेल, तर त्या ठिकाणी काय असणार आहे, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असणार आहे 0. आणि मग आपण असं म्हणू शकतो की इन यूसीएम, यूसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. मग टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नॉट 0 कधी असणार आहे, तर इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नॉट इक्वल टू असणार आहे 0.
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. आता आपण पाहूया रेडियल ॲक्सेलरेशन. रेडियल ॲक्सेलरेशनचं दुसरं नाव आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. रेडियल ॲक्सेलरेशनचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, वेक्टर AR इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर V. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे रेडियल ॲक्सेलरेशनचा किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा. हाच फॉर्म्युला जर मला स्केलर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर आपण काय करणार आहे, वेक्टर AR किंवा AR इक्वल टू ओमेगा V आणि त्याला मल्टिप्लाय करणार आहे साइन थिटानं. पण ह्या ठिकाणी काय आहे, ओमेगा आणि V आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परत एकदा पहा, पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन, ओमेगा आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, त्याच्यानंतर अवे फ्रॉम द सेंटर आहे रेडियस वेक्टर आणि एक ट्रँजेंट ड्रॉ केली तर तो आहे वेक्टर V. तर ओमेगा आणि V आर परपेंडिक्युलर टू इच अदर, त्याच्यामुळं थीटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. म्हणून आपल्याला V ओमेगा साइन 90 डिग्री, साइन 90 ची व्हॅल्यू आहे 1. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला रेडियल वेक्टरचा ओमेगा इंटू V हा फॉर्म्युला मिळाला. आता हा जो रेडियल ॲक्सेलरेशन आहे किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटलचा अर्थ होतो टुवर्ड्स द सेंटर, म्हणून रेडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन असणारे टुवर्ड्स द सेंटर. ह्या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो रेडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर. आता हा फॉर्म्युला काय करूया, थोडासा आपण मॉडिफाय करूया. बट आपल्याला एक V चा फॉर्म्युला माहिती आहे. V म्हणजे कोण आहे, R ओमेगा. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मग V ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकली तर AR इक्वल टू काय होईल, ओमेगा आणि V च्या ठिकाणी काय होणार आहे, R ओमेगा. ओमेगा इंटू ओमेगा झाले ओमेगा स्क्वेअर R. हा फॉर्म्युला झाला. आणि हा फॉर्म्युला जर मला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर मी वेक्टर AR इक्वल टू काय लिहिणार, मायनस वेक्टर ओमेगा स्क्वेअर इंटू R मल्टिप्लाय करणारे युनिट वेक्टर. एखादी फिजिकल क्वांटिटी वेक्टर फॉर्म मध्ये लिहित असताना एक तर आपण त्याच्या डोक्यावरती एरो देतो किंवा त्याला मल्टिप्लाय करतो युनिट वेक्टरनं. युनिट वेक्टर कोणाला म्हणतो, ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड अँड गिव्हन डायरेक्शन. मग ह्याला जर आपण युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर ही फिजिकल क्वांटिटी आपण लिहिलेली आहे वेक्टर फॉर्म मध्ये. आता हिथं हा जो निगेटिव्ह साइन आहे, निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करणार आहे, तर निगेटिव्ह साइन इंडिकेट करणारे रेडियस वेक्टर अँड रेडियल ॲक्सेलरेशन आर इन अपोजिट डायरेक्शन. कारण रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल रेडियस वेक्टरची डायरेक्शन, आणि टुवर्ड्स द सेंटर ही डायरेक्शन कोणाची आहे, रेडियल ॲक्सेलरेशनची. म्हणून निगेटिव्ह साइन इंडिकेट करणारे रेडियल ॲक्सेलरेशन अँड रेडियस वेक्टर आर इन अपोजिट डायरेक्शन. हा फॉर्म्युला आहे इक्वेशन नंबर 3. अजून एक फॉर्म्युला आपल्याला ह्याच्यावरूनच आपण असं लिहू शकतो की बट ओमेगा इक्वल टू V अपॉन R. हाच फॉर्म्युला आपण ओमेगा इक्वल टू R इकडे आल्यानंतर काय झाला, डिवाइड. मग ओमेगाची व्हॅल्यू जर मी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली तर काय होईल, रेडियल ॲक्सेलरेशन इक्वल टू काय मिळेल, ओमेगाच्या ठिकाणी आपण लिहिणार आहे V अपॉन R ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय R. म्हणून काय झालं, V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू R. एक R ला एक R कॅन्सल झाला, म्हणजे काय शिल्लक राहिलं, AR इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. आणि हे परत जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण लिहिणार आहे वेक्टर AR इक्वल टू मायनस V स्क्वेअर अपॉन R मल्टिप्लाय युनिट वेक्टर. परत इथं निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करणार आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रेडियस वेक्टर अँड रेडियल ॲक्सेलरेशन आर इन अपोजिट डायरेक्शन. हे झालं रेडियल ॲक्सेलरेशन. तर मग आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय समजल्या, तर पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस विथ टाइम. जर विथ रिस्पेक्ट टू टाइम अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह. विथ रिस्पेक्ट टू टाइम अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर अँग्युलर ॲक्सेलरेशन असणारे निगेटिव्ह. त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज अन ॲक्सियल वेक्टर. अँग्युलर ॲक्सेलरेशन हा अलॉंग द ॲक्सिस असतो म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे ॲक्सियल वेक्टर. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते कॉन्स्टंट, म्हणून
टँजेन्शियल ॲक्सलरेशन फक्त असतो 0 आणि मग रिझल्टंट ॲक्सलरेशन हे असणारे रॅडियल ॲक्सलरेशन एवढं. सर्क्युलर मोशनमध्ये रॅडियल ॲक्सलरेशन हे कधीही 0 नसतं. तर हा आपण पॉइंट पाहिलेला आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.